नमस्कार शेतकरी बंधू व भगिनींनो, मी डॉक्टर अमिता क्षत्रिय, विस्तार शिक्षण विभाग आपले सहर्ष स्वागत करत आहे। आजचा आपला विषय आहे सोयाबीन पिवळी पडणे, त्याची कारणे व व्यवस्था। तर शेतकरी बंधूंनो व भगिनींनो, महाराष्ट्रामध्ये जवळपास 50 लाख हेक्टर जमीन ही सोयाबीन लागवडीखाली येते आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की जवळपास सगळीकडे सोयाबीनची पेरणी झालेली आहे आणि कोणत्याही पिकाची पेरणी झाल्यानंतर त्याचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते, जसे की रोग, कीड, फवारणी, पाणी व्यवस्थापन इत्यादी। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सोयाबीन पिवळी पडणे, त्याची कारणे व व्यवस्थापन। सोयाबीन पिकाचे वाढलेले क्षेत्र बघता नवीन रोग असतील, कीड असेल, तसेच विकृती असतील याची सुद्धा वाढ झालेली दिसून येते। या वर्षी बरेच ठिकाणी पेरणी झाली असून 10 ते 15 दिवस झाले आहेत, तर काही ठिकाणी नुकतीच पेरणी झाली आहे। ज्यांची पेरणी लवकर झाली आहे अशा अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन पिवळी होत आहे किंवा वाढ कमी होते आहे। म्हणून यावर्षी काही ठिकाणी पाऊस जास्त प्रमाणात होत आहे किंवा झाला आहे, अशा ठिकाणी सोयाबीन पिवळी पडणे जास्त प्रमाणात असेल। पेरणीपासून 15 दिवसांनी आपल्या शेतातील सोयाबीन पिवळी पडणे किंवा वाढ कमी होणे, तसेच सोयाबीनचे झाड सक्षम नसणे असे अनेक लक्षणे दिसून येतात। तर मग यामागचे नेमके कारण काय आहे आणि यावर उपाय काय आहेत, तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। सोयाबीन पिवळी होण्याची कारणे मुख्यतः सोयाबीन हे पीक पिवळे होणे यामागे 2 कारणे आहेत। एक म्हणजे अन्नद्रव्ये कमतरता असणे आणि दुसरी म्हणजे येलो मोझॅक व्हायरस। सुरुवातीला जर सोयाबीन पीक पिवळे पडत असेल तर ते प्रामुख्याने अन्नद्रव्ये कमतरता असल्यामुळे होते आणि पिकाच्या शेवटच्या अवस्थेत जर पिवळे पडत असेल तर ते व्हायरसमुळे असते। आपल्या जमिनीची पोत यासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे। चुनखडी जमीन असेल, तसेच पांढरी गावाजवळची जमीन असेल तर त्या शेतात सोयाबीन पिवळी पडते, किंवा आपल्या जमिनीत अन्नद्रव्ये कमतरता असेल तर सोयाबीन पिवळी पडू शकते। अयोग्य खत व मूलद्रव्ये व्यवस्थापन, तसेच अयोग्य रासायनिक खतांचा वापर, तसेच अपुरा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर न करणे यामुळे सुद्धा सोयाबीन पिवळी पडू शकते। तसेच चुनखडीयुक्त जमिनीचा सामू वाढल्यामुळे काही अन्नद्रव्याच्या जमिनीतून ऱ्हास होतो, तर काही अन्नद्रव्ये हे इतर संयुगांना बांधले जाऊन पिकांना उपलब्ध होत नाहीत। चुन्यामुळे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या नत्र, स्फुरद, मॅग्नेशियम, पालाश, मॅग्नीज, जस्त, तांबे आणि लोह यांच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे आपले सोयाबीन पीक पिवळे पडते। सोयाबीन पिकामध्ये प्रामुख्याने गंधक, जस्त आणि लोह यांची कमतरता असल्यामुळे आपल्याला सोयाबीन पीक पिवळे होताना दिसते। तसेच जमिनीचा सामू वाढला की नत्र आणि स्फुरद पिकाला उपलब्ध होत नाही, सोडियमचे प्रमाण वाढते व हे अन्नद्रव्ये सहजासहजी झाडाला उपलब्ध होत नाहीत आणि आपल्या पिकाची वाढ होत नाही आणि ते पिवळे पडायला लागतात। जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे कमी झालेले प्रमाण, तसेच शेणखत असेल, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा असलेला नगण्य वापर प्रामुख्याने सोयाबीन पीक पिवळे पडणे याला कारणीभूत आहे। दरवर्षी एकच पीक सातत्याने घेणे यामुळे सुद्धा सोयाबीन पिवळे पडू शकतात। असे वरील कारणे सोयाबीन पिवळी होण्यामागे आहेत। तर सोयाबीन पीक पिवळे झाले असेल तर त्याच्यावर काही आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत। तर वरती दिलेल्या कारणांचा विचार केला तर सर्व आपल्या जमिनीवर अवलंबून आहे, म्हणजे आपल्या जमिनीचा पोत त्याला कारणीभूत असतो। त्यासाठी आपल्याला जमिनीची पोत सुधारणे हे खूप आवश्यक आहे। त्यासाठी लागवड व पेरणी करतानाच उपाययोजना करणे आवश्यक असते, परंतु आता पेरणी झाली आहे त्यामुळे आपल्याला खालीलप्रमाणे नियोजन करावे लागेल। सर्वप्रथम ज्या ठिकाणी सोयाबीन पिवळी झाली असेल त्या ठिकाणी 20-20-00-13 हे खत 20 ते 25 किलो किंवा 10-26-26 20 किलो सोबत 5 किलो झिंक सल्फेट किंवा 5 किलो फेरस सल्फेट आणि 5 किंवा 5 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड असे आणि त्यासोबत 15 ते 20 किलो अमोनियम सल्फेट टाकावे। हे खते टाकताना जमिनीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे। त्यानंतर एकरी 50 ते 100 किलो गांडूळ खत सोबत 1 लिटर
पर किलो रायझोबियम आणि 1 लिटर पर किलो PSB स्फुरत विणारे जीवाणू हे टाकावे. पेरणीनंतर 12 दिवसानंतर यासाठी सुद्धा जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. सोयाबीन पिवळी पडत आहे असे निदर्शनात आल्यास फवारणी करून घ्यावी. त्यामध्ये 19-19-19 100 ग्रॅम, अमोनियम सल्फेट 20 ते 25 ग्रॅम, झिंक चिलेटेड 25 ग्रॅम किंवा मायक्रोन्यूट्रियंट 25 ml सोबत एखादे अमिनो ॲसिड सायटोकायनाइन बेस्ड याप्रमाणे फवारणी करावी. किंवा 19-19 100 ग्रॅम सायटोकिनाइन बेस्ड टॉनिक 25 ml सोबत चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट 25 ग्राम याप्रमाणे फवारणी करावी. वरील फवारणीनंतर इमिडा क्लोप्रिड प्लस बीटा सायक्लोथ्रीन 25 ml किंवा थायमेथॉक्झम प्लस लॅम्बडॅक्लोथ्रीन 15 ml सोबत कार्बेन्झाइम प्लस मॅन्कोझेम 25 ग्राम किंवा थायफेनेट मिथाइल 30 ग्राम याप्रमाणे फवारणी करावी. येल्लो मोझॅक व्हायरसमुळे सुद्धा सोयाबीन पिवळी पडते, परंतु हा रोग सुरुवातीला येतच नाही, तो 25 ते 30 दिवसानंतर दिसून येतो. हा रोग पांढरी माशीमुळे प्रसारित होतो. त्यासाठी काय करावं लागेल? पांढरी माशी व रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला चिकट सापळे आपण शेतात लावणे आवश्यक आहे. येल्लो मोझॅक व्हायरस यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवणारच आहोत नंतर. सोयाबीन 15 ते 20 दिवसांची असताना जर पिवळे होत असेल तर वरील प्रमाणे नियोजन करा. जास्त प्रमाणात खताचा वापर करू नये व 3 पेक्षा जास्त रासायनिक औषधे एकत्र फवारणी करू नये. धन्यवाद.